जय हिंद. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 15 ऑगस्ट स्पेशलमधील आजची ही शेवटची रेसिपी, 15वी रेसिपी. ही रेसिपी लहान मुलांसाठी केलेली आहे. अर्थात ह्याच्यामध्ये आपणही सगळी एन्जॉय करू शकतो. आता मी कोकोनट टेंडर आईस्क्रीम करत आहे. अगदी बाहेरसारखं लागतं हे आईस्क्रीम. यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं 1 ग्लास दूध, 75 ग्रॅम खवा, एक छोटा बाउल ओलं खोबरं, 10-12 काजू आणि 5 चमचे पिठी साखर असं प्रमाण मी ठेवलेलं आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सगळं मिक्सरमधून काढून एका बॉक्समध्ये मी भरत आहे. तुम्ही तुमच्याकडे जसा मोल्ड असेल त्याप्रमाणे वापरा. हे मी 3 ग्लासच्या प्रमाणाचं केलेलं आहे, कारण मला थोडं आज जास्त आईस्क्रीम लागणार आहे. पण 1 ग्लासचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बॉक्स मी एक 8 तास डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आता ते परत मिक्सरमधून काढत आहे. ह्याच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल झालेले असतात. ते मिक्सरमधून फिरवून घेतलं की दुसऱ्या वेळेला आपण जेव्हा आईस्क्रीम काढतो तेव्हा त्याचं अगदी क्रीमी आणि छान टेक्स्चर मिळतं. आता हे मिश्रण परत त्याच बॉक्समध्ये ओतून मी एक 8 तास परत डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मी हे आईस्क्रीम सध्या व्हाईटच ठेवणार आहे. नंतर फक्त झेंड्यापुरतं मी हे कलर ह्याचा पिस्ता करणार आहे. आता हे उद्या सकाळी तुम्हाला पिस्त्या कलरचं आईस्क्रीम परत एकदा मिक्सरमधून काढलेलं दाखवीन. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2दा आईस्क्रीम काढून घेते. त्यामध्ये थोडासा हिरवा फूड कलर घालते. ते परत मिक्सरमधून फिरवते आणि 2 छोट्या बाउलमध्ये काढून एक 5 तास परत डीप फ्रीजला ठेवते. आता आपण लहान मुलांचा सर्वात आवडता खाऊ म्हणजे चॉकलेट ते करत आहोत. बाजारामध्ये चॉकलेटचे असे रेडीमेड बार मिळत असतात. त्यातला मी व्हाईट चॉकलेट बार घेऊन आले. आपल्याला चॉकलेट करायच्या वेळेस आपण त्यातले काही पीसेस असे गरम पाण्यामध्ये एक भांडं ठेवून ते मेल्ट करून घ्यायचे आणि नुसते चॉकलेटचे मोल्ड्स मिळतात. त्या मोल्डमध्ये हे पितळलेले चॉकलेटचं मिश्रण घालायचं की चॉकलेट्स तयार. इतक्या सोप्या पद्धतीने ही चॉकलेट्स होतात. आता ही चॉकलेट्स आपण एक 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवूयात. आता आपण त्यांच्याच आवडीचा म्हणजे मुलांच्या आवडीचा एक फेवरेट पदार्थ करत आहोत. ते म्हणजे नूडल्स भेळ. ह्याला चायनीज भेळ सुद्धा म्हणतात. ती करत आहोत. त्यासाठी एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं. त्यात 2 चमचे तेल आणि थोडंसं मीठ घातलं. थोडे पाण्याला उकळी आल्यावर हे नूडल्स त्यामध्ये शिजवायला टाकले. हे नूडल्स पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाही आहेत. ते थोडेसे हाफ बॉइल्ड केल्यासारखे करायचे आणि थोडा वेळ बाहेर काढून चाळणीमध्ये ठेवायचे. असे केल्यामुळे नूडल्स असे मोकळे होतात. आता आपण हे नूडल्स तळायला घेऊयात. हे तळायला थोडासा वेळ लागतो, पण तरीही हाय फ्लेमवरती तुम्ही हे तळू नका. आता हे थोडेसे असे वरती तेलामध्ये तरंगल्यासारखे झाले की मग ते उलटवायचे
आणि दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचे. आजकाल मुलांना चायनीज नूडल्स, भेळ, मंचुरियन हे खूप आवडते. आहे बघा, असं थोडं ब्राऊन कलरपर्यंत काढलं की छान कुरकुरीत भेळ तयार होते. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आता आपण भेळ तयार करायला घेऊयात. ह्या भेळेसाठी साहित्यही अगदी कमी लागते. चायनीजचा कुठलाही पदार्थ घेतला तर शेजवान चटणी आणि शेजवान सॉस, सोया सॉस ह्याचीच त्याला चव असते. त्यामुळे ह्याला जास्त काही घातलं नाही तरी चालतं. मी हे नूडल्स थोडे बारीक करून घेत आहे. आता आपण एक बाउल घेऊयात आणि त्यामध्ये थोडा चिरलेला कांदा घालते. शिवाय ह्यामध्ये खरं तर कांदापात घालायची असते, परंतु मला आज कांदापात मिळाली नाही म्हणून मी थोडासा पालक घातला. पण पालकसुद्धा सुंदर लागला. आता यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी, 2 चमचे शेजवान सॉस, 1 चमचा आपला नॉर्मल टोमॅटो सॉस असं घालून सर्व मिश्रण एकत्र करून घेते. आता ह्याच्यामध्ये फक्त नूडल्स घातले आणि त्याला सगळा मसाला लागला की झाली आपली भेळ तयार. किती सोपी आहे ही नूडल्स भेळ करायला, बघा बरं. म्हणून आता ही रेसिपी तुम्ही सर्वांनी करा आणि मला कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा. हे बघा, आपली ऑरेंज कलरची भेळ तयार. आता मी झेंड्याची मांडणी करत आहे. आईस्क्रीम असल्यामुळं ते जास्त वेळ बाहेर काढून ठेवता येत नाही, पण आपण आता चॉकलेट तर काढू शकतो. हे बघा, हे छान अशी मोल्डमधनं चॉकलेट आपोआप सुटतात. त्यामुळे ही चॉकलेट्स करणं तर अगदी सोपं आहे. अगदी ज्या मुलांना स्वतः काही करायची आवड आहे आणि त्यांना गॅसपाशी सगळं काम करता येत असेल, त्यांनी हे चॉकलेट्स करायला काहीच हरकत नाही. अशा सोप्या सोप्या रेसिपीज मुलांनी जर स्वतःच्या स्वतः करायचं ठरवलं तर स्वतः मुलं अगदी स्वावलंबी व्हायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारे आपला तिरंगा झेंडा तयार करून मी 15 ऑगस्ट स्पेशल रेसिपीमध्ये आपणा सर्वांचा निरोप घेते. शेवट गोड झाला तर सर्व काही गोड होते. अशाच प्रकारच्या नवीन रेसिपी घेऊन आणि नवीन आयडिया घेऊन आपण परत भेटू. जय हिंद, नमस्कार.